241 विधानसभा निवडणुकीमध्ये या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या डॉक्टर स्नेहाताई सोनकाटे हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। डॉक्टर स्नेहाताई अप्पाराव सोनकाटे, वंचित बहुजन आघाडीचा। डॉक्टर स्नेहाताई तुम आगे बढ़ो। यानंतर ताईंना विनंती आहे की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ, आई सावित्रीबाई फुले, आई रमाबाई आंबेडकर आणि या महाराष्ट्राचे कुलदैवत खंडेराया छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी मी नतमस्तक होते। आणि ज्यांच्यामुळे मला संविधानाने अधिकार दिला, आमदारकीचा फॉर्म भरण्याचा अधिकार दिला आणि मी आमदार होणार आहे त्याचा अधिकार दिला, आणि मी ज्यांच्यामुळे मी डॉक्टर झाले, डबल ग्रॅज्युएट एमडीएस ऑर्थो डॉक्टर झाले, ज्यांच्यामुळे मी महिला म्हणून तुमच्या हजारोच्या संख्येने बोलू शकते, या महामानवाला अभिवादन करते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। बाळासाहेब तुम मागे बढ़ो। आज आपल्यामध्ये कोण आहेत बांधवांनो? साक्षात बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात भैया आंबेडकर मला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत। या तुळजापूरचं किती मोठं भाग्य आहे। आई तुळजाभवानीनी छत्रपती शिवाजी महाराजाला तलवार दिली होती आणि त्यानंतर स्वराज्याची निर्मिती झाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही वारसदार, जिजाऊची लेक, अहिल्याची लेक, सावित्रीची लेक, रमाबाईची लेक मी सांगू इच्छिते सुजात भैया, तुमची ही बहीण 100% आमदार होणार। तुमचा स्वाभिमान श्रद्धेय बाळासाहेबांचं स्वप्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न स्वाभिमानी लेख पूर्ण करणार की नाही? करणार की नाही? आणि आपल्यामध्ये दुसरे ओबीसीचे योद्धे ज्यांनी जरांगे पाटलाला सळोकी पळ करून सोडला, ते संघर्ष योद्धा, ओबीसीचा संघर्ष योद्धा नवनाथ वाघमारे साहेब आपल्यामध्ये आहेत। प्रस्थापितांना घाम फोडणारे नवनाथ वाघमारे साहेब आपल्यामध्ये आहेत। अरे भित्र्यानो, हाके सरांवर हल्ला केला त्यावेळेस नवनाथ वाघमारे साहेब होते, पण हा हल्ला तुम्ही केलात, पण आता त्याचं उत्तर 23 तारखेला मिळणार आहे। मिळणार आहे की नाही? मिळणार आहे की नाही? मी तुमची बहीण म्हणून सांगू इच्छिते, माझा अधिकार आहे तुमच्यावर। ह्या लेकीला संधी द्या। बघा, घराणेशाही संपवायची की नाही आपल्याला? आमदार राणा पाटील 40 वर्ष सत्ता त्यांच्या वडिलांकडे होती की नाही? उद्योग मंत्री होते की नाही? त्याच्यानंतर काँग्रेस उमेदवार कोण आहेत? मॅनेज चिल्लर उमेदवार धीरज पाटील। या चिल्लर उमेदवारासोबत माझी लढाई नाही सुजात भैया, माझी लढाई या भ्रष्टाचारी आमदार, विद्यमान आमदार राणा पाटील यांच्या सोबत आहे। चिल्लरला मी गिनत नाही। अरे या काँग्रेसने काय केलं? जेव्हा संविधान लिहिताना आमच्या बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आरक्षणाला विरोध सगळ्यात पहिला काँग्रेसने केला, त्यामुळे या काँग्रेसचा मी जाहीर निषेध करते। त्याच्यानंतर त्याला साथ या भाजपच्या लोकांनी दिला आमच्या आरक्षणाला। आरक्षण संपवण्यासाठी संविधानाचा विरोध सध्या चालू आहे, ते या दोन्ही पक्षाला मिळून। आणि सगळ्यात मोठा जातीविडा कोण आहे? जातीवादी किडा शरद पवार। त्या शरद पवारांचे नातेवाईक आमदार आताचे विद्यमान राणा जगजितसिंह पाटील यांना मी सांगू इच्छिते, ही ओबीसीची वाघीण, ही धनगराची वाघीण, ही बाळासाहेबांची वाघीण, ही वंचितची वाघीण तुम्हाला पुरून उरणार कसं? किती कागदी वाघ आले होते मैदानात? किती आले होते? किती मराठा प्रस्थापित कागदी वाघ आले होते, फॉर्म भरले होते?
18 पगड जाती असतील, बौद्ध समाज असेल, सगळ्यांना मला सांगायचंय की तुमची लेक, तुमची बहीण मैदानात आहे. घराणेशाही संपवल्याशिवाय मी मैदान सोडणार नाही. बरोबर आहे का? बरोबर आहे की नाही? आज महिलांच्या साध्या आरोग्य केंद्रामध्ये डिलिव्हरी सुद्धा होत नाही, PHC ला आरोग्य केंद्रामध्ये. बरोबर आहे का महिलांनो? आपल्याला दारूबंदी करायची की नाही? मी आमदार झाल्यावर पहिल्यांदा दारूबंदी करणार. ह्या राणा पाटलांचे दारूचे ठेके बंद करणार. आमच्या तालुक्याला सगळ्यात मागास ठेवण्याचं पाप ह्या घराण्याने केलंय. दोघं भाऊ धीरज पाटील राणा पाटलांनी केलेलं आहे. दारिद्र्य रेषेखाली या जिल्ह्याला आणलेलं आहे. आम्ही त्यांना उत्तर देणार. शिक्षणाचं प्रमाण 1% आणून ठेवलं तालुक्याचं. आरोग्य तर काहीच नाही, विकास तर कसलाच नाही. मी ह्या मुद्द्यावर बोलू इच्छिते, पण सगळ्यात महत्वाचं मी आमदार का व्हावं मित्रांनो, तर आपलं ओबीसीचं आरक्षण गेलेलं आहे सुप्रीम कोर्टात. ते आरक्षण वाचवण्यासाठी मला आमदार व्हायचंय. बौद्ध समाज, मातंग समाज, SC समाज, जे जाती येतात त्यांचं सुद्धा आरक्षण जाण्याच्या मार्गावर आहे. म्हणून बाळासाहेबांनी मला आशीर्वाद दिलाय. हे आरक्षणाची लढाई लढण्यासाठी तुला आमदार व्हावं लागेल, सभागृहात जावं लागेल. बरोबर आहे की नाही? जावं लागेल की नाही? म्हणून सांगते तुम्हाला, ही लढाई फक्त मतदानापुरती नाही मित्रांनो. आमचा तांड्यावरचा समाज कसा जगतो, जिथं आतापर्यंत 70 वर्ष झालं कुणीही लोकप्रतिनिधी गेलेला नाही, तिथं तुमची बहीण डॉक्टर स्नेहाताई गेलेली आहे. आमचा गोरमाटी समाज कसा राहतो या राणाला माहितीये का? भ्रष्टाचारी आमदाराला रस्ते कसे आहेत, तिथे जायला 3 तास लागतं. ह्या इतका अन्याय आमच्या समाजावर केलेला आहे 18 पगड जातीवर. ह्या अन्यायाचा हिशोब तुमची लेक करणारच. करायला पाहिजे की नाही हिशोब? ह्या दोन्ही भावांचा हिशोब मी करणार. आता गावोगावी चर्चा फक्त वंचित बहुजन आघाडीच्या लेकीची आहे की नाही? तुमची लेक यांना घाबरणार नाही, नाही की नाही? त्याच्यामुळे मी शब्द देते, आई तुळजाभवानीच्या साक्षीने मी तुम्हाला शब्द देते की मी कधीच तुम्हाला अंतर देणार नाही. तुळजापूर मतदारसंघातील लोकांना कायम तुमच्यासाठी लढत राहील आणि या प्रस्थापित घराण्याला सळो की पळो करल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर येऊन गेलेले आहेत. आता हे 2 ठाणे वागलेले, त्यांचं तुम्हाला भाषण ऐकायचं आहे. मी परत नेहमी मतदारसंघात भाषण करतच असते. निवडणूक आयोगाचा कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केलाय राणा पाटलांनी आणि धीरज पाटलांनी, तरी पण ही जनता 23 तारखेला त्यांना उत्तर देणार आहे की नाही? हो ना? चला, जय भीम, जय लहुजी, जय मल्हार, येळकोट येळकोट, येळकोट येळकोट. धन्यवाद. धनगरांनो, अजिबात घाबरू नका. तुमची लेक यशवंतराव होळकरांची वारसा चालवणारी लेक. यशवंतराव होळकर कोण होते? यशवंतराव होळकर ज्यांनी पेशव्यांना पाणी पाजलं पुण्यातून, त्यांना हकलवून लावलं, अपराजित होता. 18 वेळा इंग्रजांच्या विरोधात लढले आणि एकही युद्ध न हारलेला योद्धा यशवंतराव होळकरांची औलाद आहे मी. त्याच्यामुळे सांगते, माझा विजय हा पक्का आहे की नाही? माझं अस्तित्व म्हणजे तुमचं अस्तित्व आहे. माझी जीत म्हणजे तुमची जीत आहे. मी तमाम मतदारसंघातील बांधवांना तुमच्या समोर पदर पसरते, लेकींना सांगते की तुमच्या बहिणीला साथ द्या. नक्कीच मी तुमच्यासाठी, होळकरांचं रक्त जरी माझं असलं तरी पण माझे विचार आंबेडकरवादी आहेत. त्याच्यामुळे मी कायम तुमच्यासाठी लढत राहील. धन्यवाद. येळकोट येळकोट, येळकोट येळकोट.